नमस्कार महाराष्ट्रातील माझ्या सर्व अभियोग्यताधारक शिक्षक बंधू आणि भगिनींनो, आज एक खूप महत्त्वाचं पत्रक आलं आहे आणि त्यामधील एक अतिशय महत्त्वाचा धक्कादायक विचार करावा लागणारा एक मुद्दा आहे. तो म्हणजेच फक्त आणि फक्त 50 प्रेफरन्स आपल्याला त्या ठिकाणी देता येणार आहेत. मग अशा वेळेस काय करायचं? फक्त 50 प्रेफरन्स दिले तर काही जिल्ह्यांचं मेरिट अगदी कमी लागेल, काही जिल्ह्यांमध्ये हे मेरिट जास्त देखील लागू शकतं. याचा अर्थ असा होतो की जर समजा तुम्हाला 50च ठिकाणी तुम्ही प्रेफरन्स दिले आणि ते प्रेफरन्स तुम्हाला आलेच नाही, तर इथे तुम्ही काय होणार? तुम्हाला एकही जागा मिळणार नाही. थोडक्यात उदाहरण द्यायचं म्हटलं तर समजा पुणे आहे, पुण्याच्या विविध संस्था म्हणजे जिल्हा परिषदेच्या समजा एक्झाम्पल 50च जागा धरूया आपण. 50 जागांसाठी जर पुणेच पाहिजे असणारे उमेदवार असतील, पुण्यानंतर काहींची अख्ख्या महाराष्ट्रामध्ये जॉब करण्याची तयारी असते, परंतु नाईलाजाने तो विचार करणार की मला पुण्यातच पहिले 50 प्रेफरन्स द्यायचे. पुण्याचं समजा त्या 50 जागांचं मेरिट समजा खूप जास्त लागलं, मग अशा केसमध्ये थोडेसे कमी गुण असल्यामुळं या उमेदवारांना त्या फेजमधून बाहेर पडावं लागेल फक्त आणि 50 प्रेफरन्समुळं. याच केसमध्ये आपण जर पाहिलं तर इतर काही जिल्हे आहेत, या उमेदवारांची तिथे जायची इच्छा आहे, परंतु ते पहिला प्रेफरन्स कोणाला देणार? स्वजिल्ह्याला देणार. मग अशा वेळेस काय होतं की जे इतर जिल्ह्यातले उमेदवार असतील जिथं कदाचित कमी मेरिट देखील लागणार आहे, हे लक्षात ठेवा. याचा फटका महाराष्ट्रातील संपूर्ण अभियोग्यताधारकांना देखील होऊ शकतो असं मला सांगायचं आहे. कारण की आत्तापर्यंत जर पाहिलं तर प्रत्येकाला कमीत कमी अगदी एखाद्याला 0 गुण आहेत किंवा 1 गुण आहे, त्याला देखील ॲप्लाय करण्यासाठी त्याच्या क्वालिफिकेशननुसार अगदी 200, 300, 400, 500 प्रेफरन्स यायचे. काहींची डिग्री क्वालिफिकेशन तर असं होतं की त्यांना 1000+ प्रेफरन्स यायचे आणि ते त्याच्यामधून चॉईस करू शकत होते. म्हणजे त्याला एखाद्याची मानसिकता अशी पण होती. माझे स्वतःचे काही मित्र आहेत ज्यांची निवड अगदी नांदेडला झाली आहे, चंद्रपूरला झाली आहे, ते गेले तिथे. असं काही नाही, ते गेले तिथे, त्यांनी जॉईन केलं, नाईलाजाने जॉईन केलं. असं काही नसतं की ते तिथे जाऊ शकत नाही. इथे एक पर्याय खरं तर द्यायला लागत होता, तो म्हणजे वेटिंग लिस्ट. वेटिंग लिस्टची खरं तर मागणी करायला लागत होती. ज्या जागा रिक्त राहतील, ज्या जागा भरल्या जाणार नाही, त्या जागा खरं तर वेटिंगच्या माध्यमातून भरावा. पण बऱ्याच काही संघटनांचं मला असं पाहायला मिळालं की त्यांनी हा मुद्दा पहिल्यापासून लावून धरला होता की नाही, कमीच प्रेफरन्स आले पाहिजेत. खरं तर हा मुद्दा माझ्या दृष्टीने तरी मला योग्य वाटत नाहीये. तुमचं मत काय आहे नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी नक्की करा.